ते अगदी जमीनदार नव्हते, पण ती राहणी जमीनदाराचीच, ते वागणं जमीनदाराचं. आपण बघतो ना टी व्हीवर ते सगळं त्यांचे वागण्याची पद्धत, रुबाब सगळं हे. हां, एका माणसाला एवढं महत्त्व येणं हे जमीनदारी संस्कृतीच होऊ शकतं. आपण जेव्हा समूहाने काही करतो तेव्हा समूहाला महत्त्व येतं, तिथं तसं नाही आहे. म्हणून बिहारचे प्रश्न म्हणून त्या सगळ्या काळामध्ये नक्षत्र मालाकार म्हणून भेटले होते, ते कम्युनिस्ट विचारांचे होते आणि त्यांनी त्या संबंध या दहशतीनेच तोंड दिलं होतं. त्यांचीसुद्धा मुलाखत मी घेतलेली आहे. म्हणजे लोक जिथे हिंसा आहे तिथे त्याला हिंसेचंच उत्तर शोधतात, गांधी निर्माण व्हायची वाट पाहत नाहीत. त्यामुळे मला त्याचंही असं वाटलं की नक्षत्र मालाकार हा सुद्धा बिहारच्या समस्यांवर उपाय आहे का, तर नाही आहे. तसा तात्पुरता आहे, परंतु जर लॉंग टर्म पाहायचा असेल तर तो नाही आहे. असं मला बिहारच्या विषयीचं काही आठवण येतं. अजूनही तशीच परिस्थिती आहे. लोक, मी नंतर एकदा जाऊन आलो होतो, तर ते तसंच आता ते तिथली ब्युरोक्रेसी म्हणजे नोकरशाही कोणाच्या हातात आहे, ते ह्याच जमीनदार जाती म्हणजे राजपूत, भूमिहार आणि काय असतं आणि ब्राह्मण, ह्याच्या तिथल्या जमीनदार जाती, त्यांच्यातच ती फिरत असते ते सगळं. म्हणून सगळ्या उत्तर भारताचा तोच प्रश्न आहे सगळीकडे अजूनही. आणि जमीनदारी निर्माण कोणी केली, ते ब्रिटिशांनी केली. त्यांना वसूल करायला त्यांनी हे माणूस नेमली होती, त्यांना मग मालकच करून टाकलं आणि ते जमीनदार झाले. ब्रिटिशांना ते वसूल देत होते, पण तिकडं तर किती वसूल करत होते हे काही ब्रिटिश बघत नव्हते. आणि त्यामुळे मग त्यांच्या सगळ्या हवेल्या आणि त्यांचे ते एक एक प्रतिष्ठेसाठी त्या दुष्काळात सुद्धा हत्ती पाळलेला, त्याला केवढं तरी मणमण धान्य लागायचं रोजचं. इकडं माणसं एक एका घासासाठी मरत आहेत. आम्ही ज्या ह्याच्यात काम करत होतो सरसोड्यामध्ये, तर तिथे सकाळी दार उघडलं तर एक बाई आमच्या पायरीवर मरून पडलेली. हे कोण, तर मग ते आसपासचे लोक जमलेले होते. ते म्हणले, हो खटखटा रही ते आमने सुना, आपने कैसा नाही सुना. आम्ही जरा आतमध्ये होतो त्या आवारापासून, आणि असं वाटलं अरे घासभर अन्न मिळालं असतं तरी ती बाई जगली असती. आणि आम्ही आमच्या घरी किती अन्नाची नासधूस करतो, किती अन्न टाकून देतो, किती अन्नाचं खरंखोरं भूक नसताना आम्ही अन्न खातो, याचा आपण कधी विचार केला आहे का? म्हणून हा एक ते गरिबांची दुनियाच वेगळी आहे आणि ती आपल्याला दिसतच नाही. त्याच्या बाबतीमध्ये आपण एक अंधत्व स्वीकारलेलं आहे आणि ते अतिशय सोयीचं आहे. म्हणजे मग आपल्याला निर्वेदपणे चैनीचं जीवन जगता यावं अशी आहे काही परिस्थिती. म्हणून मी या शिकलेल्या लोकांना जागा करायचा प्रयत्न करतोय की मित्रांनो, आपण कुठल्या बाजूची ते ठरवूयात का? तुम्ही या श्रीमंतांच्या बाजूचे आहेत का गरिबांच्या बाजूचे? माझा निर्णय झाला आहे की मी त्यांच्या बाजूचा आहे, गरिबांच्या. मग कदाचित माझी ताकद कमी आहे, आमची लढाई अपयशी असेल, काही असेल, पण मला हे समाधान आहे की मी योग्य बाजूने उभा राहिलो होतो. म्हणून हा सगळा जो विषम लढा आहे, आज तर कसं झालं आहे की त्यांची ताकद आमाप वाढलेली आहे. इथले इंडस्ट्रियलिस्ट, त्यांची ताकद आमाप वाढलेली आहे. इथले सगळेच, आणि तितके गरीब अधिक गरीब झालेले आहेत, तितकं गरिबांचं जीवन अधिक भीषण झालेलं आहे. पूर्वी ससून हॉस्पिटलमध्ये आम्ही शिकत होतो तेव्हा कितीतरी गोरगरीब लोक तिथं औषधाला यायचे. आता ते तिथंसुद्धा प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. तिथलीसुद्धा सेवा इतकी ढासळलेली आहे. जी मोठी हॉस्पिटल झाली ती म्हणजे चुकून हॉटेलला आला पण त्या हॉटेलासारखीच आहेत आणि ते श्रीमंतांची हॉटेल आहेत. 25,000 रुपये डिपॉझिट ठेवल्याशिवाय तिथं पाऊलच ठेवता येत नाही अशी हॉटेल आहेत, जिथे डॉक्टर काय करतात काय नाही हे तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाही. ICU टाकलं की त्याच्यावर एवढे औषधाच्या नुसत्या प्रिस्क्रिप्शन देतात की ती किती दिली जात आहेत आणि किती नाही दिली जात हे आपल्याला काही माहिती नाही. म्हणून हा गरिबांच्यासाठीच्या शाळा आता कमी झालेल्या आहेत, कॉलेज तर नाहीच राहिलेली जवळपास. हां, मेडिकल कॉलेजमध्ये अनेक मुलं माझ्या गरीब परिस्थितीतली होती. आता गरीब परिस्थितीतली मुलं आहेत का? 18-20 हजार रुपये त्याची वर्षाची फी आहे कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा. मग कशी भरणार ती गरीब लोक? आपण काही वर्षापूर्वी म्हणजे आत्ता जे डॉक्टरांबद्दल बोलत होता त्यावरनं आठवलं, डॉक्टर जगवतात की नागवतात हा डॉक्टर व्यवसायाबद्दलचा पहिला लेख म्हणजे अरुण लेमे यांचं क्लोरोफॉर्म नंतरचं आहे आणि आनंद नाडकर्णी यांचं वैद्यक सत्ता पण नंतरचं. पण त्याची सुरुवात त्याला या विषयाला तोंड फोडलं हे अनिल अवचट यांनीच फोडलेलं होतं. तर तो 40 वर्षापूर्वीचा लेख आणि आज यामध्ये परिस्थितीमध्ये आपल्याला काहीच फरक वाटत नाही. परिस्थिती जास्त बिघडली आहे. म्हणजे पूर्वी जे दोष होते की आता जो पेशंट पाठवेल त्याच्याकडनं त्याला तो कट दिला जायचा. म्हणजे जो समजा मी सर्जन आहे, माझ्याकडे पाठवलं त्यांनी केस, तर मी त्याच्या बिलातनं अशा रीतीने ॲडजस्ट करायचो की त्या पाठवणाऱ्याला पैसे द्यायचो. त्यामुळे कट प्रॅक्टिस या सुरू झाली होती. पण आता तो जवळपास त्याची सिस्टीम तयार झालेली आहे आणि तो सज्जन डॉक्टर असेल
तर त्याला ती कट प्रॅक्टिस दिल्याशिवाय त्याच्याकडं पेशंटच येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जिथे सज्जनाला पाप करावं लागतं ना, ती परिस्थिती अधिक वाईट आहे. त्याला करायचं नाही आहे पण करावं लागतं. म्हणून हे जे रेफरन्स करतात किंवा आता एखादं आमची एक डोळ्याची डॉक्टर आमची मैत्रीण आहे, ती अशी काळजी करत बसली होती की आता शेजारी हॉस्पिटल झालेलं आहे आणि त्यांनी इतक्या कोटीचं मशीन बसवलेलं आहे, आता माझी प्रॅक्टिस कशी चालणार. मी म्हटलं अगं तू ज्या आत्मीयतेने पेशंटशी बोलतेस ना, तुझ्या प्रॅक्टिसला काही होणार नाही बघ. आणि तसंच झालं. मग आता हे कोटीचं मशीन घेतलं तर मग कोटीचं हे झालं, हप्ते तर भरायला पाहिजेत. मग हप्ते भरण्यासाठी काय करायला पाहिजे, तर जास्तीत जास्त लोकांना आता MRI सुरू झालं. MRI म्हणजे ते काय तपासणी आपली एक्सरेसाची त्याच्या पुढची गरज असो किंवा नसो त्या MRIमध्ये घातलं जातं ते हप्ते पूर्ण करण्यासाठी. म्हणून आताची जी परिस्थिती आहे ती अधिक गंभीर आहे असं मला वाटतं. आणि म्हणून याच्याविषयी लोकांनी चर्चा करायला पाहिजे. आता काय होतं की एखादं कोणी डॉक्टरकडे माणूस आपला पेशंट दाखवला की लोक आसपासचे दंगा करतात, गुंडमध्ये पडतात आणि मग त्या गुंडांनी पैसे उकळतात त्या डॉक्टरकडनं आणि मग ते वगैरे वगैरे. आता हा मार्ग नाही. डॉक्टरी व्यवसायातल्या धुरीणांनी आणि या समाजातल्या धुरीणांनी एकत्र आलं पाहिजे. नॉर्म्स ठरवले पाहिजेत डॉक्टरांच्या वागण्याचे, जगण्याचे, सगळ्याचे, आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. म्हणून प्रामाणिक माणसाला प्रामाणिकपणे जगण्याची हिंमत आली पाहिजे की मी कुठलंही चुकीची गोष्ट केलेली नाही. असं आपल्याकडे का नाही घडत. म्हणून आता हे सगळे औषधं आहेत, कित्येक औषधं अमेरिकेत बॅन केलेली आहेत, तिकडं त्याचे दुष्परिणाम दिसलेले आहेत, पण त्या कंपन्या इकडे विकतायत सगळं आणि त्यांना सरकार विकू देत आहे. हे का होतं सगळं. अहो ते संबंध पैसे ओततात तिथे ते निर्णय घेण्यासाठी आणि त्यांना मिळतात परवानग्या. काही अशा औषधं आहेत की ज्याचे पहिले प्रयोग इथे केले जातात, तिकडं प्रयोग करायचे म्हटले तर खूप दक्षता घ्यावी लागते, पण इथे आहेत ना आपल्याला फुकटातच सगळे उपचार करता येतात आणि त्याच्यातनं आपल्याला ऑब्झर्वेशन नोंदवता येतात, आणखी नाही करता येतात. म्हणून हा सगळा जो काय आहे ना की औषधाची महागाई केवढी वाढलेली आहे. म्हणून हे सगळं जे काय आहे ना हे गंभीर रूप धारण करतं आहे. म्हणून पूर्वी फार बरं होतं. पूर्वी फॅमिली डॉक्टर होते, आपल्या घरची सगळी त्यांना माहिती असायची. कित्येक लोकांना म्हणजे मी आमचे जे फॅमिली डॉक्टर होते पुण्यातले, त्यांना गेलो की ते म्हणायचे की तुला काही झालेलं नाही, 4 उड्या मार तुझं पोट बरं होईल जा, असं म्हणायचे. इतकं संबंध वातावरण होतं. त्या फॅमिली डॉक्टरला लोक घरातल्या प्रश्नांच्या विषयी सल्ला विचारायचे, इतकं तो घराघराशी निगडीत होता. ते कुठे गेले सगळे. ते सगळे आता प्रिस्क्रिप्शन लिहितात आणखीन कागद फेकतात. पेशंटची बोलायला 5 मिनटं बोलायला वेळ नाही आहे. अहो पेशंटची जरा बोललं तर पेशंटची मनस्थिती इतकी सुधारते की तो लवकर बरा होईल. कदाचित तीच त्या डॉक्टरांना भीती वाटत असेल की लवकर बरं झालं तर काय. हां, म्हणून हा सगळा विषय खरंच अगदी गंभीर आहे. जाता जाता आपल्याला एक सांगायचं होतं. आत्ता डॉक्टर म्हणाले की साहित्यिक म्हणल्यानंतर मी पाठीमाग बघतो अशा व्यक्तीला साहित्यातल्या जो आपण भारतातला सर्वोच्च पुरस्कार म्हणतो साहित्य अकादमीचा, तो यावर्षी सृष्टीत गोष्टीत हा लहान मुलांना पर्यावरण समजून सांगणारं जे पुस्तक आहे त्याला मिळालेलं आहे आणि पुढच्या महिन्यात त्याचं पुरस्कार वितरण होणार आहे. आपल्या सुरुवातीच्या पुस्तकापैकी हमीद हे एक पुस्तक आहे. हमीद दलवाई हे एक मुस्लिम सुधारक. प्रचंड धाडडीचं काम त्यांनी केलं, पण किडनीच्या आजारामुळे खूप अल्पवयात त्यांचं निधन झालं आणि त्यांचे निकटवर्तीय अनिल अवचट आणि नरेंद्र दाभोळकर होते. दाभोळकरांचं तर इतकं प्रेम की त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव हमीद ठेवलेलं आहे. तर या हमीद पुस्तकाविषयी फारसं बोललं गेलेलं नाही, लोकांपर्यंत फार गेलेलं नाही, त्याबद्दल आपण काही सांगाल. नाही, हमीद माझा खूपच मित्र होता आणि तो धोका पत्करून तो सगळं काम करत होता. कारण मुस्लिम जसे हिंदू समाजाला टीका झाली तरी त्याची सवय आहे, तो लगेच उसळून उठत नाही. काही लोक उठतात अजूनही, परंतु सर्वसाधारण हिंदू समाज तसा एक प्रकारे याला सरावलेला आहे. आणि कुठल्याही याच्यामध्ये जेव्हा त्यांनी मुस्लिम काही पद्धतींवर, आता जसं तलाक आहे पद्धत की ही किंवा गोशा पद्धत आहे, याच्यावर जेव्हा टीका केली तेव्हा त्याला खूपच विरोध झाला आणि त्याच्यावर हल्लासुद्धा एका ठिकाणी झाला. त्या सगळ्याच्यामध्ये आम्ही सगळेजण मित्र त्याच्याबरोबर असायचो. आणि त्याचं बघता बघता ते संबंध काम वाढायच्या आधीच त्याला किडनीचा आजार झाला आणि तो इतका झपाट्याने वाढत गेला की डायलिसिस, परत डायलिसिस. त्यावेळेला डायलिसिस खूप नवीन होतं. तर मग त्याचं निधन झालं. तर तो पहिला माझ्या जवळचा एक माणूस जाणं हा माझा जीवनातला पहिला अनुभव होता. तर मग मी त्या 8 दिवसामध्ये
ते पुस्तक लिहून काढलं. आणि ते माझे जे प्रकाशक होते त्यांना म्हटलं की हे लगेच काढायचं आहे, आपण त्याचं महिन्याची जेव्हा श्रद्धांजलीची सभा घेऊ तेव्हा ते प्रसिद्ध झालं पाहिजे. आणि तसं ते प्रसिद्ध झालं. त्याची सगळी जी रॉयल्टी होती ती मी मुस्लिम सत्यशोधक मंडळाला दिली. असा ते संबंध हमीद पुस्तकाचं आहे. आता ते का आलं नाही, ते प्रकाशक आहेत ना, ते जरा थोडेसे हे आहेत, काय जरा स्वयंतुष्ट आहेत म्हणूयात. ते मी म्हटलं अरे जाहिरात का नाही देत तू, किंवा असं आपलं सोनंही म्हणला, लोक आले पाहिजेत आपले पैसे, असं ते म्हणले. हां, त्यामुळे आता असं कसं खपणार. मग नंतरचे माझे प्रकाशक मात्र उत्साही आहेत. आता मॅजेस्टिक आहे, मौज आहे, आता समकालीन आहे, असे सगळे मग नंतरचे प्रकाशक जरा उत्साही आहेत. पण त्यावेळची माझी पहिली 3 पुस्तकं ही त्या पहिल्या प्रकाशकांनी काढली. त्यानंतरचं जे एक महत्त्वाचं पुस्तक आहे माणसं, हे आज मला वाटतं अनेक विद्यापीठांमध्ये क्रमिक पुस्तक म्हणून माणसं हे पुस्तक लागलेलं आहे. माणसं या पुस्तकामध्ये अनेक कष्टकरी लोकांचं जवळचं कष्टकऱ्यांचं आयुष्य खूप जवळून आणि बारकाईने लिहिलेलं आहे. आणि त्यावेळेला अनेकांना असा प्रश्न पडला की इतकं तुच्छ लेखलं जाणारं, अतिशय उपेक्षित जगणाऱ्यांचं आयुष्य डॉक्टर अवचटांनी खूप बारकाईने लिहिलेलं आहे. तर त्या काळामध्ये आपण म्हणजे तुमची लिहिण्याची प्रक्रिया कशी होती? म्हणजे जर समजा एखादा म्हणजे मी जेव्हा असं लोकांपर्यंत जायचो तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण त्यांच्याशी बोललो आणि त्यांना प्रश्न विचारले आणि काही लिहून घेतलं तर ते बोलत होत नाहीत. कागद काढला की त्या कागदाला घाबरतात, काहीतरी आपल्याला गुतवायला आला आहे असं त्यांना वाटतं, म्हणून कागद काढायचा नाही. माझ्या बहिणीने मला टेप रेकॉर्डर दिला की तुला मुलाखती घ्याव्या लागतात, तोही मी कधी वापरला नाही. इतर पत्रकार जसे जातात, आणखीन खेड्यात जायचं असेल तर काढा राव तंबाखू काढा जरा, हां असं म्हणून ते खेड्यातल्या माणसारखं बोलतात, तसंही मी केलं नाही. मी सांगायचो की मी पॅन्ट शर्टवाला आहे, मी शहरातला आहे, माझी भाषा माझं बोलण्याचं हे सगळं वेगळं आहे, पण तरीसुद्धा तुमचं जीवन मला समजावून घ्यायचं आहे. मी त्यांच्यात राहायचो, त्यांच्यात जगायचो आणि मला ते त्यांच्या जीवनाची दर्जा प्रत सगळं सांभाळायचं, त्यांच्या जीवनातली दुःख समजायची, तशी त्यांची ताकदसुद्धा समजायची. आता मी मेहतर उर्फ भंगी समाजावर लिहिला होता लेख आणि तो अजून संग्रहात नाही आला कुठल्या. तर त्यांच्यामध्ये म्हणजे मी जेव्हा बारामतीला गेलो आणि बलुतेदार समाजाची पाहणी करत होतो त्यावेळेला, तर माझ्या मित्राकडे उतरलो आणि त्यांच्याकडे ते टोपल्यांचे एका डब्याचे संडास होते. बाप रे बाप, इतके घाण की विचारता सोय नाही. मग माझ्या मनात आलं की आपल्याला ही नुसतं घाण वाटतंय, तिथं काम करणाऱ्यांना काय वाटत असेल. म्हणून मग मी असं ठरवलं की त्यांची पाहणी करायची. त्यांना बोलवून घेतलं. ते म्हणले नाही नाही तुम्ही काम नका बघू, आम्ही तुम्हाला माहिती असेल ती इथे येऊन देतो. पण मी म्हटलं नाही, तुम्ही जिथं पाय ठेवू शकता तिथं मी पाय ठेवू शकलो पाहिजे. आणि मी पहाटे 4-5ला त्यांच्याबरोबर जायचो असं. आणि ते जिथे पाऊल ठेवतात ते सगळं मैल्याने भरलेलं सगळं क्षेत्र होतं. त्या पाट्या होत्या त्या कुजलेल्या, त्याच्यामधनं सांडायचा तो मैला, ते ओढायचं, ते उचलायचं, ते बादलीत टाकायचं, ती बादली खांद्यावर किंवा डोक्यावर घ्यायची, असं सगळं. मग मी पण हात लावू लागलो त्या सगळ्याला. आणि जेव्हा मी दुसऱ्याच्या मैल्याला स्पर्श केला तेव्हा मी शुद्ध झालो खरंच. म्हणजे मला असं माझे मध्यमवर्गीय जे काही संबंध एक अशा श्रेष्ठत्वाच्या जाणीवा अमकं तमकं सगळं धुवून गेलं. म्हणजे एका घाणीने मला स्वच्छ केलेलं आहे. तसंच मग या पंढरपूरला जाऊन ते यात्रेच्या काळामध्ये जे काही काम करतात ते मी पाहिलेलं आहे. चंद्रभागेचं वाळवंट म्हणजे मैल्याचं अंथरूण झालेलं असतं, ते संबंध ते बादल्यांमध्ये भरायचं आणि ते न्यायचं सगळं. बापरे बापरे. म्हणजे आपण पंढरपूरचं कौतुक करतो आणि मला संत मंडळींच्या विषयी खूप आदर आहे, पण यांचं काय हो, यांच्याकडे कोणी बघणार आहे की नाही? का संतांनी आपल्याला जी माया ममता शिकवली ती आम्हाला काही मंजूरच नाही आहे की काय? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जेव्हा आपुले, तुकाराम म्हणतात. मग ह्यांना आपुले का तुम्ही म्हणत नाहीत? आजच्या सगळ्या मी आपल्या तिथे जाणाऱ्या लोकांना विचारतो. म्हणून मी त्यांच्यावर लिहिला. त्यांनी माझी परीक्षाच घेतली जशी बारामतीला. आणि मी जेव्हा त्यांच्यासारखं तिथे काम करू शकतो असं जेव्हा त्यांना लक्षात आलं, मग त्यांनी मला आपला मानला. ते सगळी माहिती तर दिलीच, ते म्हणले आणखीन कुठं कुठं पद्धत चालू आहे, चला. त्यांचे नातेवाईकच सगळे, त्यांना पत्र लिहिली. काही जण बरोबर आले माझ्या तिथे भाडं खर्च करून, चला मी तुम्हाला दाखवतो सगळं. असं संबंधही झालं. म्हणून मला सगळ्यात जो उपेक्षित समाज आहे ना, त्यांनी जर मला मित्र मानलं ना, तर मला त्याच्यासारखं दुसरं कुठलं बक्षीस मिळालं असं वाटत नाही. इतकं संबंध मला आलं की जो सगळ्यात गांधीजी म्हणायचे ना की
ते अंत्योदय म्हणायचे ना, की ज्याच्याविषयी काही नाही, सर्व हारा ज्याला म्हणता येईल असा जो माणूस आहे ना, त्याची प्रगती काय झाली सांगा. बाकीचे हे सगळे ये ताजो ये महलो काय आहे ना ते, हां ये तख्तो ये ताजो देखो असं ह्याच्याशी काही कर्तव्य नाही. त्या संबंधात हातगाडी ओढणाऱ्या माणसाच्या जीवनातली हातगाडी गेली आहे का, आणि इतके कष्ट गेलेत का, तर सांगा. महापक्ष आला की प्रगती झाली, तो पक्ष आला की ते काही सांगू नका मला. झोपडपट्ट्यांमध्ये लोक राहत आहेत, पायपांमध्ये लोक राहत आहेत, अतिशय घाणेरड्या जागेत लोक राहत आहेत, त्याची सुधारणा झाली आहे का. IT चा हब झालेला आहे, भारत आता महासत्ता होणार आहे, पण असे संबंध या तुमच्या शहरात तर आहे. सगळ्या शहरांमध्ये कचऱ्याचं संबंध साम्राज्य आहे. हे असेल तर ह्या संबंध संपत्तीला किंवा समृद्धीला काय अर्थ आहे. म्हणून हे सगळं जे काय आज आपल्या डोळ्यासमोर भुलभुलैया निर्माण करतात, हा मला अगदी म्हणजे अगदी किळस आणतो अगदी, की एका संबंध थराला गरीबातलं गरीब करायचं, आणि काही लोकांनी अगदी मोठमोठे हॉटेल आणि तिथले त्या कॉफीचे कप 90 रुपयाला त्या कॉफी डेमध्ये पुण्यात, आणि पोरं कॉलेजची पोरं ते पित असतात. मला आश्चर्य वाटतं. त्या पिझ्झा हटमध्ये गेलं की 300 रुपयाला पिझ्झा आहे, 300 रुपयाला. अहो एका माणसाचं किती दिवसाचं जेवण होईल त्याच्यातनं. म्हणून असं आपण जगणार आहोत का, की काही भिकारी आणखीन काही एकदम असे समाज टिकतात का. त्याच्यातनं इतके ताणतणाव निर्माण होत आहेत की आज आपल्याला त्याचं दर्शन होत आहे ना. किडनॅपिंग वाढलेलं आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, अतिरेक्यांना मिळणारे लोक आपण पाहतो. हे कशामुळे होत आहे. हे सगळं एक समाजामध्ये ज्याला काहीही नाही असा एक वर्ग निर्माण होतोय. मग त्यांनी जगायचं कसं, त्यांना तुम्ही कसा दोष देता. मी जेव्हा तुरुंगात जायचो तेव्हा अशा अनेक मुलं मला दिसायची, की जी मुलं अतिशय चांगली होती आणि माझ्याशी अतिशय चांगल्या रीतीची त्यांची मैत्री होऊ शकली. पण ते असं वाटलं की हा माणूस तुरुंगात कसा असू शकेल, इतका चांगला, इतका सज्जन, पण पोटासाठी केली म्हणाला मी ती चोरी, आणि सापडलो. चोरीची सवय नव्हती, आपण काय गुन्हेगार आहोत का. आणि तुरुंगातमध्ये मी काही वेळा गेलो तर त्यावेळेला मी असं सांगेन की 70-80% लोक हे गरिबीपोटी चोरी करून आलेले असतात किंवा गुन्हे करून आलेले असतात. गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे म्हणून गुन्हेगार झाला असे फार थोडे. म्हणून हे कोणी निर्माण केलं, हे सुस्थितीत राहणारे लोक आहेत त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना सगळं लागतं म्हणून त्यांना माणसं लागतात, आणि ती अगदी माणसं मिळतात म्हणून त्याची कितीही कमी पैशात त्यांना राबवून घेता येतं म्हणून निर्माण झालं आहे. समाजातले सगळे रिसोर्सेस कोण वापरतं, ही शहरातले लोक आहेत. धरणं कोणासाठी निर्माण झाली, ही सगळी शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेली. आज शहराकडे पाणी वळवलं सगळ्यांनी. पुण्याला पानशेतचं पाणी, मुंबईला ते वैतरणा, हे सगळ्या आदिवासींच्या याच्या योजनातून तयार झालेली धरणं, पण सगळं पाणी येतं मुंबईला. औरंगाबादला जायकवाडीचं आणि याला उजनीचं, सोलापूरला पाण्याच्या टाक्याच झालेल्या आहेत. आणि ही सगळी शहरं आहेत, याच्यातनं इतकी घाण, इतका टन रोजचा कचरा, इतकी नदीचे पोल्युशन की नदीचं गटारं झालेली आहेत, ती पुढच्या याच्यात जातं. म्हणून आज उजनीचं पाणी पिण्यालायक नाही आहे खरं. ते केवळ आपला निसर्ग उन्हात बिनात असं तसं काय शुद्ध होत असेल ते होतं, पण नाही तर सगळी पुण्यापासूनची घाण इकडेच येते. कित्येक टन कचरा निर्माण होतो रोजचा, आणि तो कुठे, तर उरळी देवाची इथं. मग त्या गावकऱ्यांनी आंदोलन केलं की हे आमच्याकडे नको. मग प्रेशर आलं, मग राजकारणी येईन, मग ते आता त्याने आंदोलन मागे घेतले. म्हणजे घाण आम्ही करायची आणि त्याचा त्रास कोणाला, त्या लोकांना. अमर्याद वीज वापरायची, रात्रीचा सुद्धा दिवस करतायत. असा आमचा लक्ष्मी रोड बघा तिकडे. हां, आणि आम्ही अंधारात आहोत. आमच्या गावी तर रात्री 3ला लाईट येतो आणि एखादा तास टिकतो. त्यामुळे 3ला गाव जागा होऊन, मोटरी चालू होऊन, शेतीला पाणी देऊन, सगळीकडे जसे दिवस उजाडला असं. आणि आता ही जी वीज वापरणं आहे याची कोणाला किंमत द्यावी लागते. तो कोळसा कुठं जाळला जातो, चंद्रपूरला. तिथल्या लोकांचे संबंध जीवनाचं काय झालेलं हे आपण बघायला गेलोय का. म्हणून हा सगळ्याची एक जण ती चैन करतो आणि दुसरा त्याची किंमत बघतो, अशी परिस्थिती. तिथं इतकी ती ॲश उडते, प्रत्येक हे जे औष्णिक केंद्र आहे तिथे, की ते हिशोब सांगतात ते मला हिशोब माझ्या कल्पनेपेक्षा बाहेर आहेत. रोज इतके शेकडो हजारो काय टन, आणि ती राख सगळ्या याच्यावर बसते. ते राख ह्याच्यामध्ये हवेत असते, त्याच्यामुळे श्वसनाचे आजार किती लोकांना होतात हे आपण काही बघायला जात नाही. आणि आता आण्विक कचरा म्हणतात ना, तो तर ह्याच्यापेक्षा जास्त डेंजर आहे. हां, आण्विक कचरा.
आणि सगळी जी काही सोल्युशन्स आहेत ना, ही जी आता अणूची वीज आणणार आहे अमुक तमुक, हे सगळं निसर्गाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. आणि अणू आता युरेनियम जो लागतो तो 235 लागतो, पण तो 235 निसर्गात अस्तित्वात नाही, त्याचं ते रेडिएशन उडून गेलेलं आहे. तो 238शी जो अटॅच्ड आहे तो अजून टिकलेला आहे. मग ते सगळ्या अणूला तोच 235 आणि चिकटलेला 238 वापरतात. पण ते 238 पासून सेपरेट करण्यासाठी एवढी ऊर्जा वापरावी लागते की त्याच्यापेक्षा ती विजेच्या आपली अणूमधनं निर्माण होणारी शक्ती काहीच नाही त्याच्यापुढे. हा जो विजेचा आपलं ते ह्याचं काय सोलर पॅनल हे आपण सांगतो, पण ते सोलर पॅनल तयार करण्यासाठी तुम्हाला परत डिझेल पेट्रोलच वापरावं लागतंय ना. ते जेव्हा संपेल तेव्हा कसं करणार? किंवा पवनचक्क्या, याच्यासाठी शेवटी तुम्ही हेच सोर्सेस वापरणार आहात. म्हणून पवनचक्की वापरून पवनचक्की तयार कराल का? किंवा सोलर पॅनल वापरून सोलर पॅनल तयार कराल का? तर नाही. म्हणजे शेवटी परत तुम्ही तिथली एनर्जी वापरता आणि इथे आम्हाला काहीतरी एनर्जी मिळाली असं दाखवता. हे किती दिवस चालणार आहे? हे सगळं संपणारच शेवटी सगळं. मग त्यावेळेला काय करणार? म्हणून या सगळ्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे की वीज असे ना का काही असे ना का कमीत कमी वापर त्याचा असला पाहिजे. आपल्या गरजा कमीत कमी ठेवल्या पाहिजेत. आपले कपडे मर्यादित असले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींना वीज लागते, एनर्जी लागते, माणसाची कष्ट सगळं त्याला एक लागतं. मी माझ्यापासून सुरुवात केली बरं का, की मी जेव्हा मेडिकल कॉलेजला शिकलो की साबण लावायची काही गरज नाही, कारण त्वचेचाच वरचा थर निघून जातच असतो एवी तेवी. पाण्याने आंघोळीने सुद्धा तो जातच असतो. दर 28 दिवसांनी संपूर्ण त्वचा आपली पूर्ण बदललेली असतेच. मग साबण कशाला पाहिजे हो? ते जातच आहे ना. मग दिला साबण सोडून आणि काही नाही झालं का? माझा वास येतोय का अंगाचा? नाही ना. हां, असं काही होत नाही, काही होत नाही आहे. मग ते केसाला तेल लावणं सोडून दिलं, कारण प्रत्येक केसाच्या तळाशी तेलग्रंथी आहेच आणि ती तो तेल सोडतेच. आणि आपण त्याचे संबंध साबण आणि जे काही रसायनं लावतो आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे की जे बॅक्टेरिया बसलेले आहेत ना सगळीकडे, त्यात चांगले बॅक्टेरिया काही असतात आणि ते ह्या आपल्याला त्रासदायक बॅक्टेरियांना सतत खाऊन आपली त्वचा चांगली ठेवत असतात. आपण ही रसायनं लावून त्यांनाही खलास करून टाकतो. अशी आपली उरफाटी रीत आहे सगळी. म्हणून हा सगळा जो काही ही जी टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स आहेत ना ती तपासून घेतली पाहिजेत. की ते आपण एक करायला जातो आणि त्याच्यातनं आणखीन होतं. कीटकनाशक आता फवारण्या चाललेल्या आहेत, त्या फवारण्यातनं चांगले कीटक मरतात की जे आपले मित्र आहेत. आता खरं म्हणजे आपल्या पूर्वीचे जे बियाणे आहेत त्यांना काही कधी फवारणी आमच्या गावात मी कधी ऐकली सुद्धा नव्हती. त्यांना कधी कीड पडायची नाही, पडली तरी म्हणजे एकदा मी एक आमचे म्हातारे आजोबा आहेत ते असे हे गोफण फिरवत बसायचे. एकदा चांगलं दाण्यावर आलं ना शेत असं, मी म्हटलं मी फिरव का? एवढी फिरव, पण असं त्याने धरायचं आणि सोडायचे असे एका वेळेला. तसे मी करायला लागलो आणि जीव खाऊन करायला लागलो. ते म्हणले बाबा पोरा जास्त जीव खाऊ नको, काही वाटा पाखराचा बी असतोय. हां, अरे बापरे, पाखरासाठी पण वाटा असतोय. आणि याचा अर्थ काय? मी जेव्हा कीटकांचा अभ्यास केला तेव्हा कळलं की पाखरं सुद्धा कीटकांची संख्या मर्यादित ठेवतात आणि ते काम मोठं करतात. मग त्यांनी अगदी शेतच खाऊन जाऊ नये म्हणून आपण गोफण चालवतो, पण उगाच फार जोर करू नका. म्हणून ह्या सगळ्याचे एक आपली जी कमर्शियल दृष्टी आहे ना, याने आपण कधी निसर्गाकडे नीट पाहू शकणार नाही. माझी एक आमच्याकडे म्हैस होती आणि ती माझी खूप अशी लाडकी होती लहान असताना. तर माझी आईमध्ये सांगत होती की ती कल्याणी जेव्हा म्हैस गेली, जे आमच्या गोठ्यामध्ये खूप अशी गुरं होती की जी काही दूध देत नव्हती किंवा अशी काही कामाची नव्हती. मी म्हटलं मग का सांभाळली? खाटकाला नाही का विकायची? ती म्हणले घरची म्हातारी माणसं आहेत ती, त्यांना असं वागवतात काय? असं तिने मला विचारलं. ते कल्याणी आपल्या शेतातच पुरली म्हणले. म्हणलं मग त्याचं कातडं फुकट नाही गेलं का? मग ढोराला बोलवायचं की? ती म्हणली माझी सगळी मुलं तिची दूध प्यालेली आहेत, म्हणजे ते माझ्या मुलांची ती आईच नाही का? माईच्या बाबतीत असं करतात का? त्यामुळे या भावनाच आता निघून गेलेल्या आहेत की जनावरं, ही शेती, हे अमकं, हे आपलं आणि आपल्या घरच्या लोकांसारखं माणसांसारखं आहे असं नाही. कोणीतरी येतो कंपनीचा माणूस आणि तुम्ही हे बियाणं लावा त्यांनी इतकं उत्पन्न वाढते, मग तो घेतो आपण, त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात. हां, मग ते घेतलं की मग ते कीड यायला लागते. मग आपण तक्रार करायला लागलो कीड, मग तो म्हणतो त्याच्यासाठी ते फवारणीचं ते काही रसायन आहे ना त्यांच्याकडे जा. मग तो येतोय, तो म्हणतो हे मारा म्हणजे एका दिवसात जाईल. असं संबंध चाललेलं आहे. म्हणून या शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि हे जे आहे ना
हे त्याचं असलेलं एक दृश्य फळ आहे. आणि कोणाच्यामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत की हा अगदी गरिबाच्या नाही झालेला आहे. अगदी गरीब जो आपल्या शेतात धान्य पिकवतो आणि त्याच्यावर जगतो अशा माणसाकडे नाही झालेला आहे. त्याच्यापेक्षा वरच्या याच्याकडे झालेला आहे. जो कर्ज काढू शकतो अशी ऐपत आहे, अशी माणसांची आत्महत्या जास्त झालेल्या आहेत. म्हणून मग हा भूलभुलैया कोणी निर्माण केला? या कंपन्यांनी निर्माण केला. त्याला सरकार प्रचाराला हातभार लावतंय. म्हणून आपण सगळ्यांनी याचा एक विचार केला पाहिजे, सगळ्यांनी याचं ऑडिट केलं पाहिजे की आपण हे बियाणं लावतो त्याच्यावर किती खर्च वाढतो, त्याच्यापेक्षा आपण जर आपलं बियाणं लावलं असतं देशी इथलं तर किती खर्च आला असता आणि त्याचा हिशोब करूयात ना एकदा. म्हणून आज जे संबंध कर्जबाजारी जे झालेले आहेत हे का झालेले आहेत? याच्यामुळे झालेले आहेत. पूर्वी आमच्या गावात पैसा नव्हताच जवळपास, फक्त व्यापारी, माझे वडील डॉक्टर होते त्यांच्याकडे असाच तो फक्त पैसा दिसायचा. पण माझ्या वडिलांची प्रॅक्टिस म्हणजे उधारीची प्रॅक्टिस. जेव्हा पैसे येतील तेव्हा द्यायचे. कोणी मिरचीची पिशवी आणून द्यायचं, डॉक्टर ही घ्या. पण डॉक्टर काय असं म्हणायचे नाहीत की मिरचीची 2 रुपयाची तुझं बिल आहे 10 रुपयाचं, असं नाही. त्याच्या पैसे आहे ते त्यांनी द्यायचं, आपल्याला त्याची आपण त्याला नाही म्हणायचं नाही, अशी होती. म्हणून हे गेलं कुठं सगळं असं मला वाटतं की हे गेलं आणि आपण आपल्या डोळ्या देखत गमावून बसलेलो आहे. मी जेव्हा मच्छीमार आणि समुद्र असा लेख लिहिला प्रश्न आणि प्रश्नलेखात आहे, ते संबंध रापण नावाची पद्धत होती की जे मासे अगदी कडेला येतील त्यांच्या तो लांबून तो थवा दिसला की मग ते त्याला वेढून टाकायचे आणि ते जाळं आहे ते लांब असं छोटं शॉर्ट असतं आणि असं बांधून ठेवायचे आणि मग तिथंच त्याला ठेवायचे तर त्या थव्याला आणि पाहिजे तसं त्यानं त्याच्यातनं ती मासळी काढायची. पहिला वाटा देवाला, कारण देवळाला रंगरंगोटी काय करायची. दुसरा वाटा विधवेला. हां, म्हणजे एखादा माणूस जर समजा गेला तर त्याच्या विधवेने काय करायचं त्याची काळजी ते समाज घ्यायचा. तिसरा वाटा आजारी माणसाला. असे करून मग उरलेल्याचे ते समान वाटे करायचे. हे किती चांगलं होतं ना. माणूस हा समाज प्रिय किंवा सोशल ॲनिमल आहे असं जेनेटिकली आहे, ते प्रूव्ह झालेलं आहे. मग तो कळपाने जर राहणार असेल, म्हणजे जसा हत्ती राहतो, हरणं राहतात, मुंग्या, मधमाशा, तर कसं त्यांनी राहिलं पाहिजे? तर परस्पर सहकार्यानेच राहिलं पाहिजे ना. तो जर एकमेकात भांडायला लागला तर ते कळप टिकतील का? तर नाही टिकणार. म्हणून माणसाला एक बुद्धीची देणगी मिळाली, पण काय उपयोग केला? त्याचं सगळं जे संस्कृती निर्माण केली त्या संस्कृतीचं वस्त्र या सगळ्या युद्धातल्या हिंसेच्या डागानेच भरलेलं आहे ना. आणि या सगळ्यांच्या गोरगरिबांच्या गुलामांच्या अश्रूंनी भरलेलं आहे ना, ते भिजलेलं आहे. ते असं काय आपण केलं? मध्ये मध्ये काही माणसं निर्माण झाली, ज्ञानोबा, तुकाराम किंवा ख्रिस्त किंवा सॉक्रेटिस किंवा अशी ज्यांनी सांगायचा प्रयत्न केला, त्यांनाच लोकांनी डोक्यावर घेतलं, त्यांच्या नावाने धर्म काढले आणि तिथं परत शोषण सुरू झालं. पोप जे आहेत ते भरजरी वस्त्र, ते केवढी त्यांची इस्टेट आणि काय आपण. आणि शास्त्रज्ञांनी शोध लावले, तो बायबलच्या मध्ये सांगितल्याच्या समजा सुसंगत नसला की त्याला जाळायचं. इतके